बीडचे डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्या कुटुंबाचं अख्खं आयुष्य अजित पवार, शरद पवार यांच्या नेतृत्वात गेलं. त्यांचे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यात नेतृत्व करण्याची राजकीय क्षमता होती हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलं होतं. परंतु शहरी आणि ग्रामीण अशा कौटुंबिक वाटाघाटीत त्यांनी कधीच आपली राजकीय सीमारेषा ओलांडली नाही. त्यांनी आपलं राजकारण नगर परिषदेपुरतं सीमित ठेवलं होतं. बीडची नगरपालिका 40 वर्ष आपल्या ताब्यात ठेवून त्यांनी आपल्यातील राजकीय चाणाक्षपणा वेळोवेळी दाखवून दिला होता. पण खरं तर त्यांच्यासारख्या नेतृत्वाला नगर परिषदेबाहेर कधीच पक्षानं देखील संधी दिली नाही. हा त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होता. जे डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर राजीव गांधींच्या काळात युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते, त्या डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्या मनात कधीतरी आपण आमदार व्हावं असं वाटलं असेलच. पण त्यांनी कुटुंबाच्या राजकीय प्रतिष्ठेपुढं, पक्षाच्या भूमिकेपुढं आमदारकी, खासदारकी ही पदे गौण समजली. वयोमानानुसार त्यांना आता ती संधी मिळणारही नाही. पण त्यांच्या राजकारणातील सेवानिवृत्तीनंतर डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिका योगेश क्षीरसागर हे 2016 मध्ये अखंड राष्ट्रवादी पक्षात येत राजकारणात एंटर झाले. पण इथेच त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी सुरू झाली. डॉक्टर योगेश आणि डॉक्टर सारिका यांच्यात राजकीय नेतृत्व करण्याची धमक असतानाही पक्षातील नेत्यांकडून त्यांची सातत्याने अवहेलनाच झाली. त्यांना 2024 साली बीड विधानसभेचं अजित पवारांच्या पक्षानं तिकीट दिलं खरं, पण हे त्यांच्यासाठी तिकीट नव्हतं, तर पक्षाने त्यांचा बळी चढवण्याची तयारी केली होती. डॉक्टर क्षीरसागर निवडणूक लढले आणि 96,000 मतं घेत अगदी अल्पमताने पराभूत झाले. पण त्याच्यानंतर वर्षभरात त्यांच्यासोबत इतके राजकीय खेळ खेळण्यात आले की साधा नगरसेवकही त्यांचं नेतृत्व मान्य करायला तयार होईना. कारण राष्ट्रवादी पक्षाची सूत्र धनंजय मुंडे हलवत होते. परंतु मुंडेंच्या मागे संतोष देशमुख प्रकरण लागलं आणि पक्षाची सूत्र हळूहळू अमरसिंह पंडित यांच्याकडे येऊ लागली. मग पंडितांनी पक्षात क्षीरसागर ठेवायचाच नाही असा जणू चंगच बांधला. अखेर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचाही संयमाचा बांध फुटला. त्यांनी नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर फॉर्म भरण्याच्या शेवटच्या 2 दिवसात मंत्री पंकजाताई मुंडे यांचं नेतृत्व स्वीकारत भाजपचा रस्ता धरला. पंकजाताई मुंडे यांनीही त्यांच्या नेतृत्वाचा योग्य सन्मान ठेवत बीड नगरपालिका निवडणुकीसाठी 52 AB फॉर्म, नगराध्यक्षपदाचं तिकीट त्यांच्या हातात सोपवत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार देऊन टाकले. डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनीही अवघ्या 48 तासात 52 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करत सगळ्याच राजकीय जाणकारांचे दात त्यांच्या घशात घातले. ते जेव्हा भाजपात गेले तेव्हा त्यांना अनेकांनी नावं ठेवली. त्यांचा निर्णय फसल्याचं सांगितलं गेलं. कुणी त्यांना करायला गेला मारुती, झाला गणपती असं देखील म्हटलं. पण आज लक्षात येतं की मारुती आणि गणपती नाही, तर बीडच्या राजकारणाचा नवा शिल्पकार त्यांच्या रूपानं तयार झालाय. त्यांच्या 48 तासाच्या राजकारणाने बीडच्या नगरपालिकेची सगळी गणित बदलून गेली आहेत. ज्यांनी आमचे 40+ नगरसेवक येणार असं सांगितलं होतं, त्यांना बड्या मुश्किलीनं आता 10 ते 12 जागा मिळतील असं आजचं प्राथमिक चित्र आहे. योगेश क्षीरसागर यांच्या भाजपत जाण्याच्या निर्णयामुळे नेमका राजकारणात काय बदल झालाय? क्षीरसागर यांचा निर्णय चूक की बरोबर हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. बीडमधील नगराध्यक्ष पदाची जागा अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव झाली. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आपापल्या उमेदवारांचा शोध सुरू केला. डॉक्टर योगेश क्षीरसागर ज्या राष्ट्रवादीत होते त्यांच्याकडून रिपाईंचे पप्पू कागदे यांचं नाव पुढे करण्यात आलं, पण तेही योगेश क्षीरसागर यांना अंधारात ठेवून. शिवाय डॉक्टर योगेश क्षीरसागर हे पक्षाचे विधानसभा अध्यक्ष असतानाही त्यांनाच नगरसेवक पदाचं तिकीट मागण्याची वेळ आली. ज्यांच्या वडिलांनी 40 वर्ष नगरपालिकेचं राजकारण नुसतं कोळूनच पिलं नाही, तर विरोधकांचा एकही नगरसेवक या काळात त्यांनी येऊ दिला नाही, त्यांच्या मुलाची ही अवहेलना पाहून सामान्य कार्यकर्ते नाराज झाले होते. माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित यांचा गेवराई मतदारसंघ असताना त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघात दखल दिल्यानं क्षीरसागर समर्थक दुखावले गेले होते. डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घालण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही राजकारणाचा अनुभव कमी असं म्हणत त्यांना डावलण्यात आलं. हीच संधी पंकजाताई मुंडे यांनी ओळखून त्यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांना बोलावून घेत भाजपत येण्याचं निमंत्रण दिलं. एकीकडे सततची अवहेलना तर दुसरीकडे मानाचं पान, या दोन्हीत निर्णय घ्यायचा झाला तर कोणीही जिथे मान सन्मान आणि स्वाभिमानानं काम करण्याची संधी मिळेल तोच पर्याय निवडणार. साहजिकच डॉक्टर योगेश यांनीही मान सन्मान, स्वाभिमान आणि राजकीय प्रतिष्ठेसाठी भाजपचा पर्याय निवडला. ते राष्ट्रवादीत राहिले असते आणि त्यांचे 52 नगरसेवक अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आले असते तरी त्यातील एकाही नगरसेवकाचं क्रेडिट डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना मिळालं नसतं. ते क्रेडिट अमरसिंह पंडित यांच्या खात्यात टाकून सगळेच मोकळे झाले असते. आता डॉक्टर योगेश भाजपात स्वतंत्ररित्या काम करतायत.
ज्यांना जिकडे जायचं तिकडे त्यांना जाऊ दिलं. जे उरले त्यांच्याच जीवावर डॉक्टर क्षीरसागर या लढाईत उतरलेत. आल्याच त्यांनी डॉक्टर ज्योती घुमरे यांच्यासारखा उच्च शिक्षित, राजकारणाबाहेरील, सगळ्यांना मान्य होईल असा शांत, संयमी चेहरा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून दिलाय. त्यांनी काढलेले हे घुमरे अस्त्र किती प्रभावी ठरले की ज्यांनी त्यांना बालक म्हणून हिणवलंय त्यांना येणाऱ्या 3 तारखेनंतर बीडचा पालक म्हणून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याकडे पाहावं लागेल. अनेकांनी डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले. पण आता राजकारणाची नव्यानं मांडणी करायची असेल तर डॉक्टर सारिका क्षीरसागर यांना आपल्या पतीसाठी काही कडवट निर्णय घेणं भागच होतं. राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवारांनी 50% महिलांना आरक्षण देऊ केलं. या 50%त 26 महिला नगरसेवक म्हणून नगरपालिकेत जाणार आहेत. पण प्रचार मात्र त्यांचे पतीच करताना दिसतायत. एकही पती, मुलगा आपल्या महिला उमेदवारांना घरातून बाहेर पडायची परवानगी देत नाही. इतकंच काय, पण ज्यांच्या मुलीनं मुस्लिम पती केला, त्यांच्या सासूला उमेदवारी दिली, त्या सासूची मुलगी देखील आईसोबत कुठेच प्रचारात दिसली नाही. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेताना हे आमचे 52 उमेदवार असं पत्रकारांना सांगितलं. पण या 52 उमेदवारांमध्ये एकही महिला उमेदवार नव्हती. सगळे पतीच त्यांच्या जागी विराजमान झाले होते. पण डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पत्नीला राजकारणात संपूर्ण स्वातंत्र्य देत राजकीय निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं. भाजपकडून जो उमेदवार दिला गेलाय त्या डॉक्टर ज्योती घुमरे ह्या देखील स्वतः प्रचारात दिसतायत. त्यांच्या पतीनं देखील त्यांना प्रचाराचं आणि राजकीय निर्णयाचं संपूर्ण स्वातंत्र्य दिलंय. MIM पक्षाने तर आपला महिला उमेदवार नेमका कोण हेच अजूनही जनतेसमोर आणलेलं नाहीये. या पक्षात जिकडं तिकडं पुरुषांची मक्तेदारी दिसतेय. ज्या शरद पवारांनी महिलांना राजकारणात पुढे येण्यासाठी आरक्षण दिलं त्यांच्या पक्षातही महिलांना कुठे स्थान असल्याचं दिसत नाही. हा फरक भाजपच्या उमेदवार आणि इतर पक्षाच्या उमेदवारांमध्ये दिसतोय. डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर ज्या प्रकारे रस्त्यावर उतरून प्रचार करताना दिसतायत ते पाहता बीडच्या लोकांना स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांची आठवण येते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत डॉक्टर सारिका बीडच्या मैदानात उतरल्याचं दिसतंय. स्वर्गीय काकूंनी त्या काळी अनेक प्रस्थापितांना धूळ चारण्याचं काम केलं. पंकजाताई मुंडेंच्या मार्गदर्शनात स्वर्गीय काकूंचा नातू डॉक्टर योगेश आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर हे देखील बीडच्या अनेक प्रस्थापितांना धूळ चारतील अशी शक्यता दिसतीये. बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर कार्यारंभला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.